पाहूयात पुढची बातमी। हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत। तपास यंत्रणांच्या हाती ज्योतीची डायरी लागलेली आहे, त्यामध्ये तिचं एक पत्रही सापडलंय। NIA इंटेलिजन्स ब्युरोसह तपास यंत्रणांकडून या यूट्यूबरच्या डायरीमधील नोट्स डिकोड करण्याचं काम सुरू झालंय। तपास यंत्रणांच्या हाती ज्योतीची डायरी। ज्योतीनं लिहिलंय, आय लव्ह यू। ज्योतीचा मेसेज नक्की कुणासाठी? पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। याच दरम्यान हरियाणा पोलीस तिला हिसारमधील तिच्या घरी घेऊन गेले, त्यावेळी तिनं कुटुंबाची भेट घेतली नाही, पण काही कपडे घेऊन गेली। ज्योती गेल्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक डायरी आणि तिचं पत्र सापडलंय। हे पत्र ज्योतीच्या हस्ताक्षरात असल्याचं सांगण्यात येतंय। यात तिनं लिहिलंय, सविता को कहना फ्रूट्स ला दे, घर का ख्याल रखे, मैं जल्दी आ जाऊंगी। यानंतर तिनं काही औषधांचा उल्लेख केलाय। गुप्ता डॉक्टर की दवाई 1 महिना असाही उल्लेख आढळून आला। पत्राच्या शेवटी तिनं लव्ह यू खुशमुश असं लिहिलं। खुशमुश हे ज्योतीचं टोपण नाव असावं असा अंदाज वर्तवण्यात येतोय। याशिवाय हा एखादा कोडवर्ड तर नाही ना, असाही संशय घेतला जातोय। ज्योतीच्या घराच्या झाडाझडतीत पोलिसांना एक डायरी सापडली। त्यात तिनं आपल्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला। 2012 सालातील या डायरीच्या 10 पानांमधील 7 ते 8 पानं इंग्रजीतून लिहिली आहेत। यात महाभारत, रामायण, ब्राह्मण, क्षत्रिय, रजिया सुलतान, कुतुब मिनार अशा शब्दांचा उल्लेख आहे। परदेशांबाबत माहिती आहे। बालीमधील सहलीनंतर लाखो रुपये खर्च झाल्याचा उल्लेख तिनं त्यात केल्याचं दिसून येत आहे। तर उरलेली 2-3 पानं हिंदीत असून त्यात तिनं पाकिस्तानचा उल्लेख केलाय। डायरीतील नोंदीनुसार ज्योती रात्री 1 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करत असे। त्यानंतर ते व्हिडिओ YouTube आणि सोशल मीडियावर अपलोड करायची। परदेश दौऱ्याच्या दरम्यान ही डायरी तिच्या सोबत असायची। डायरीतील हिंदीतून लिहिलेल्या पानांवर ज्योतीचं पाकिस्तान प्रेम दिसून येतंय। पाकिस्तानातील 10 दिवसांची सहल पूर्ण केल्यानंतर आज मी माझा देश भारतात परत आली आहे। यावेळी पाकिस्तानी जनतेचं खूप प्रेम मिळालं। माझे सबस्क्रायबर आणि मित्रही तिथं भेटण्यासाठी आले। लाहोर फिरण्यासाठी मिळालेला 2 दिवसांचा वेळ खूप कमी होता। सीमारेषेवरील हा दुरावा माहीत नाही कधीपर्यंत कायम राहील, मात्र हृदयात जे राग रुसवे आहे ते संपून जावेत। आपण सगळे एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत। असं काही असेल तर जे मी व्हिडिओत शेअर केलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त कॉमेंटमध्ये विचारू शकता। आता परवानगी द्या, पाकिस्तानी सीमा इथपर्यंतच होती। पाकिस्तानी सरकारला एक विनंती आहे की भारतीयांसाठी आणखी काही गुरुद्वारा आणि मंदिरांचे रस्ते उघडण्यात यावेत, सुविधा निर्माण करण्यात याव्यात, जेणेकरून ती इथं भेट देऊ शकतील। तिथल्या मंदिरांना संरक्षण द्या आणि ज्यांचे कुटुंबीय 1947 मध्ये वेगळे झाले त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी। पाकिस्तानविषयी जितकं बोललं जाईल तितकं कमी आहे। क्रेझी आणि कलरफुल ज्योती मल्होत्राचं कुटुंब भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकव्याप्त पंजाबच्या फरीदकोटमध्ये काही महिने राहिलं। त्यानंतर ते हरियाणाच्या हिसारमध्ये येऊन स्थिरावल्याची माहिती मिळते। ते ज्यावेळेला सगळीकडे ट्रिप केली आणि सगळीकडचे व्हिडिओज प्रकाशित केले, तर त्यावेळेला तिला पाकिस्तानविषयी मोठ्या प्रमाणात प्रेम वाटू लागलं आणि तिला वाटलं की पाकिस्तान हा खरोखरच चांगला देश आहे आणि त्याच्याशी आपण मैत्री करायला पाहिजे वगैरे। ती म्हणते की गुरुद्वारा, मंदिर, सगळे रस्ते उघडायला पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना व्हिजिट करता आलं पाहिजे वगैरे। म्हणजे थोडक्यामध्ये ती पाकिस्तान हेरगिरीच्या कंप्लीट जाळ्यामध्ये अडकलेली होती। तपास यंत्रणांकडून ज्योतीची कसून चौकशी केली जाते। पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तिची प्रत्येक सहल, प्रत्येक संपर्क, सोशल मीडिया चॅट्स, मोबाईलमधील डेटा तपासला जातोय। त्यानंतर आता समोर आलेल्या डायरीतून काय माहिती हाती लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर काही पैशांसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 12 गद्दारांना सुरक्षा दलानं बेड्या ठोकल्यात। या घरभेद्यांनी काही
संरक्षणासंदर्भात छायाचित्र आणि इतर महत्त्वाची माहिती ही पाकिस्तानला पुरवलेली आहे। या गद्दारांना जेरबंद करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आता ऑपरेशन मीर जाफर राबवलंय। सुरक्षा दलाचं ऑपरेशन मीर जाफर, देशाच्या गद्दारांचा पर्दाफाश, तपास यंत्रणांचं स्पेशल ऑपरेशन। ज्योती मल्होत्रा, देवेंद्र ढिल्लो, नोमान इलाही आणि अरमान हे केवळ 4च नाही तर देशाशी गद्दारी करणाऱ्या एकूण 12 जणांना सुरक्षा दलानं बेडा ठोकलाय। पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेनं टाकलेल्या जाळ्यात हे सर्वजण अडकले। या घरभेद्यांनी देशाच्या संरक्षणासंदर्भात काही छायाचित्र आणि इतर महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली। या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलानं राबवलं ऑपरेशन मीर जाफर। या कारवाई अंतर्गत यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसारमध्ये अटक करण्यात आली। ती पाकिस्तान करता वेगवेगळी कामं करत होती। तर आता तिने काय कामं केली हे ऑपरेशन मीर जाफरमध्ये पुढे आलेलं आहे आणि पुष्कळशी माहिती दिली। तिच्या लॅपटॉपमध्ये होती, तिच्या डायरीमध्ये होती वगैरे वगैरे। परंतु मला वाटतं अशा प्रकारचे जे हेरांचं जाळं आहे हे आपण उघडून पाडलं पाहिजे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं सगळ्यात आधी पाकिस्तानचा हिशेब चुकता केला। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। या ऑपरेशनमध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले। भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईल्सच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडला। त्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानी हवाई दलाला जोरदार धक्का दिला। पाक लष्कराचे 9 हवाई तळ भारतानं जमीनदोस्त केले। एकीकडे लष्करानं पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले तर दुसरीकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतातच दडून बसलेल्या गद्दारांचा शोध सुरू केला। पैशांसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मीर जाफर सुरू झालं। भारत पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान त्या गद्दारांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली। ते भारतात राहून पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करायचे। भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवायचे, पण त्यांचा हा खेळ जास्त दिवस टिकला नाही। भारतीय तपास यंत्रणांनी त्यांचे धागेदोरे शोधून काढले। त्यात यूट्यूबर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकली। दरम्यान पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी दानिश हा देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आला आणि मग एक एक करत सगळे गद्दार तपास यंत्रणांच्या हाती लागले। असं म्हटलं जातं हे जे वेगवेगळे भारतीय जे जाळ्यामध्ये अडकतात पाकिस्तानच्या, हे 3 W'मुळे अडकतात: विमेन, वाईन आणि वेल्थ। तर या सगळ्यांना शोधलं पाहिजे इंटेलिजन्स ब्युरोच्या मदतीने, रॉच्या मदतीने, आणि त्यांना पकडून शिक्षा द्यायला पाहिजे। भारतीय उपखंडात इंग्रजांना शिरकाव करण्यासाठी गद्दार मीर जाफरनं मदत केली होती। त्यामुळेच या ऑपरेशनला मीर जाफरचंच नाव दिलं गेलं आणि अवघ्या काही दिवसातच भारतीय तपास यंत्रणांनी देशात दडून बसलेल्या आजच्या जमान्यातील मीर जाफरला एक एक करून शोधलं आणि गजाआड केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहलगाम हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारतानं पाकिस्तानात घुसून जोरदार प्रत्युत्तर दिलं। भारताकडून पाकिस्तानवर हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात अचूक आणि जास्तीत जास्त नुकसान करणारा हल्ला ठरलाय। या हल्ल्यानं पाकिस्तानची चांगलीच गाळण उडाल्याचं आपण पाहिलं आणि हे होणारच होतं, कारण या हल्ल्याचं नेतृत्व केलं होतं ते म्हणजे NSA अजित डोवाल यांनी। ऑपरेशन सिंदूर पाकची दाणादाण। आधुनिक चाणक्यानं रचली रणनीती। भारताच्या जेम्स बॉन्डची कामगिरी। पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा सूड घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळांवर 21 हल्ले करण्यात आले आणि 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। या ऑपरेशनबाबत मोठे आणि महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत।
या ऑपरेशनमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सर्वात मोठी भूमिका होती. हे संपूर्ण ऑपरेशन गुप्त माहितीवर आधारित होतं. भारतीय सैन्याला दहशतवाद्यांच्या ठिकाणांची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्या आधारे सैन्यानं आपली रणनीती बनवली आणि पाकिस्तानात घुसून अचूक ठिकाणी वार केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांची बिनचूक आणि थेट माहिती NSA अजित डोवाल यांच्याकडे होती. याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या मुख्य व्यक्तींनाही त्याची माहिती शेवटपर्यंत देण्यात आली नव्हती. एका रिपोर्टनुसार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या काही मिनिटांआधीच दिलेले टार्गेट्स बदलले होते. डोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसारच भारतानं हल्ले केले आणि शेकडोंच्या संख्येनं दहशतवादी मारले गेले. अजित डोवाल यांच्या सांगण्यावरून लास्ट मिनिटला आपली जी टार्गेट्स होती सिंदूरच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, तीही लास्ट मिनिटला बदली करून आपण एक फार मोठं सरप्राईज पाकिस्तानवरती स्प्रिंग केलं होतं, ज्याच्यामुळे पाकिस्तानची रिॲक्शन फारच कमी आली किंवा त्यांना रिॲक्ट करता आलं नाही. भारतीय सैन्यानं अवघ्या 25 मिनिटात पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वच दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात हाफिज सईदचं अवघं कुटुंब मारलं गेलं, रऊफ अझर मारला गेला आणि हे यश मिळू शकलं त्यामागे केवळ एकच चेहरा होता आणि तो म्हणजे अजित डोवाल यांचा. पहलगाम हल्ल्यानंतरच डोवाल यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी रणनीती आखली होती. पाकिस्तानातील दहशतवादी त्यांच्या निशाण्यावर होते. अतिशय सावधगिरीनं, सफाईदारपणे, गोपनीय पद्धतीनं हे ऑपरेशन राबवण्यात आलं. त्यासाठी 2 टप्पे ठरवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष केलं जाणार होतं आणि दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानातील ड्रोन तळ आणि हवाई तळांना दणका देण्याची रणनीती राबवण्यात आली होती. पण ती तेव्हाच अवलंबली जाणार होती जेव्हा पाकिस्तान स्वतःहून हल्ला करेल. यातून भारताच्या संरक्षण धोरणाचा विचार केलेला दिसून आला. ऑपरेशन सिंदूरचं लक्ष केवळ पहलगाम हल्ल्याचा सूड इतकंच नव्हतं, तर दहशतवाद विरोधी कारवाईसह पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याला तोंड देण्यास भारत कधीही तयार आहे हे दर्शवणं हाच होता. 2014 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखलं जातं. ऑपरेशन सिंदूर शिवाय उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक धोकादायक मोहिमा पार पाडल्या. अजित डोवाल 1968च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी होते. 1980 मध्ये ते पाकिस्तानात गेले. पुढची 8 वर्षे ते पाकिस्तानात अंडर कव्हर एजंट म्हणून राहिले होते. या काळात त्यांनी अनेक दहशतवादी आणि दाऊद सारख्या गँगस्टरची माहिती गोळा केली आणि भारत सरकारला दिली. त्यांच्या धाडस आणि शौर्यामुळे 1988 मध्ये त्यांना कीर्ती चक्रानं सन्मानित करण्यात आलं. हा भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे आणि ते मिळवणारे डोवाल पहिले अधिकारी ठरले. डोवाल यांच्या रणनीतीमुळे भारतानं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.